नाना पाटीलचं पहिलं षटक पूर्ण झालं. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केले गेले. पहिला बॉल यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उसळी टप्पा पडल्यानंतर चेंडूला प्राप्त झालेली आपण पाहिली. संग्राम शिंदे येतोय गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 2 घेऊन. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून संग्राम शिंदेकडे पाहिलं जातं. फलंदाजीतही अव्वल आहे, गोलंदाजीतही तितकीच चांगली गोलंदाजी हाताळताना त्यांना आपण पाहतोय. यावेळेला मात्र रिव्हर्स फटक्याला यश प्राप्त होतंय. फलंदाजाच्या बॅटमधून एक कलात्मक स्ट्रोक येतोय. पहिली क्रिजन बाउंड्री लाईन सीमारेषा पलीकडे चाललाय चेंडू. 4 धावांसाठी येतोय. खणखणीत श्रीनाथ चषक चौकार. थांबायचं नाव घेत नाहीत. एका बाजूला रवी आहे, दुसऱ्या बाजूला अभिजित आहे. त्यांच्या नावामध्ये जीत आहे. संग्राम शिंदेच्या मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र एक जबरदस्त कलात्मक फटका खेळला गेलाय. फायनली रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलं गेलं चेंडूला 4 धावांसाठी. यावेळेला मात्र लॉफ्टेड स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार होतोय फरार. मिळतील धावा 4 आणि येतोय कणकणीत श्री. गोलंदाजाच्या गोलंदाजीवर ज्या ठिकाणी मात्र संग्राम शिंदेला आपण पाहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक घेऊन त्या पहिल्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूला सांगता झाली होती. दुसऱ्या दोन्ही चेंडूंवर म्हणजे चेंडू क्रमांक 2 आणि चेंडू क्रमांक 3 आपण जर पाहिला तर बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले जातात. या अगोदरच्या बॉलवर आपण एक कलात्मक फटका पाहिला. यावेळेला मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता चेंडू. कट करण्याचा प्रयत्न पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाताना आपण बघतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. निर्धाव चेंडूला सांगत होते. 4 चेंडूंमध्ये 8 धावा गोलंदाज संग्राम शिंदे खर्च करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या. दुसरी ओव्हर घेऊन आलेले असताना संग्रामच्या गोलंदाजीवर 2 चौकार ठोकले गेले. तर नंतर मात्र चांगला कमबॅक. यावेळेला सुद्धा एक कलात्मक कौशल्यपूर्ण बॅटिंग. फलंदाज अभिजितच्या बॅटमधून एक रिव्हर्स फटका अटेम्प्ट केला गेला. तो मात्र यशस्वी झाला. चेंडू मात्र दरम्यान रिझन सीमारेषेच्या पलीकडे खणखणीत चौकारासाठी. बॉल बॉय आपल्याला विनंती आहे. आयोजक आपण लक्ष ठेवा जरा मागे चेंडू चालले ते क्षेत्ररक्षकाला आणायला जायची गरज पडते. बॉल बॉय आपण तिकडे पाठवायचे. दरम्यान क्षेत्रामध्ये आपण एखादा प्रतिनिधी आपला त्या ठिकाणी उभा करायचा आहे. रवी आणि अभिजित खरं पाहायला गेलं तर रवीच्या बॅटमधून सुद्धा 3 चौकार आलेत. अभिजितच्या बॅटमधून सुद्धा 3 चौकार आलेत. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक कॉट बिहाइंड विकेट. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. एक लाऊड अपील केला गेलाय. पंच मात्र विचार विनिमय करतील. हा लाऊड अपील मात्र कॉट बिहाइंड विकेट साठी केला गेलाय. बॅटकट आहे का नाही हे मात्र पंच नक्कीच पडताळतील, विचार विनिमय करतील आपसामध्ये आणि त्यानंतर मात्र त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत. पहिल्या षटकात नाना पाटीलला मात्र थ्रो गोलंदाजीसाठी नक्कीच दंडित केलं गेलं होतं. त्याचं षटक मात्र हाताळलं होतं ते निलेश साळुंखेनं. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या होत्या. दुसरं षटक मात्र संग्राम शिंदे हाताळतोय. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले गेले. चौथा चेंडू सुद्धा निर्धाव होता. 5व्या चेंडूवर आणखीन एक चौकार आला आणि शेवटच्या बॉलवर मात्र विकेटचं पतन. संग्रामच्या गोलंदाजीला मात्र यश प्राप्त होताना पाहायला मिळतंय. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. अभिजित या वेळेला बाद होऊन माघारी परतेल. पहिला झटका लागतोय तो करुली टी संघाला म्हणजेच त्रिमूर्ती स्पोर्ट्स या संघाला लागलेला हा पहिला झटका फलंदाज अभिजितच्या स्वरूपात. अतिशय शिस्तबद्ध आणि एक दैदिप्यमान अशी स्पर्धा आपण बघतोय. श्रीनाथ चषक 2022च्या स्वरूपात तब्बल 51,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक अंतिम विजेत्या संघाला एन्काउंटर स्पोर्ट्स खरसुंडीच्या माध्यमातून असणार आहे.
प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण पाहू शकतो. कैलासवासी श्रीरंग जयश्री श्रीरंग माळी यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष श्रीरंग माळी यांच्याकडून मागील मॅचचं पारितोषिक मात्र आपण प्रदान केलं. ते सन्माननीय श्रीरंग माळी साहेब आज मात्र स्वतः या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेताना आपण मैदानाच्या आतमध्ये त्यांना सुद्धा पाहू शकता. नक्कीच उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत असणार आहे श्रीनाथ चषक 2022 मध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या जात आहेत त्या 12. 27 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट इन दी एंड ऑफ सेकंड ओव्हर. स्ट्राईक एंडवर डावखुरी हाताचा फलंदाज रवी, गोलंदाजी मार्कवर अजित. अजितचा पहिला बॉल आपल्याला मात्र रवीनं मात्र फिरकावून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने. त्या ठिकाणी मात्र मिसफील्ड होतंय का चेंडूला अडवलं जाते हे पाहावं लागेल. थोडंसं फंबल जरूर झाले होते क्षेत्ररक्षक, चेंडूला चांगल्या रीतीने मात्र फील्ड केलं गेलं. परिणामी मात्र 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट ही तितकंच चांगलं पाहायला मिळतं. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ बघायला मिळाला, चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळालं, चांगलं कोऑर्डिनेशन बघायला मिळालं. 2 धावा परिणामी धावफलकावरती या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोडीसोबत आपण पाहिलं तर 2 धावांची वाढ संघाच्या खात्यामध्ये होताना दुहेरी धाव्याने मात्र धावफलक पुढे सरकणार आहे. 29 धावा धावफलकावरती, 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अजित जगताप गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक हाताळत असताना फुलटॉस बॉल आहे. या फुलटॉस बॉलला सुद्धा चांगल्या रीतीने खेळलंय. साऊथ कॉर्नर रिजनवर क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सहज, एक सोपा, एक सुरेख झेल आणि आता मात्र रवी सुद्धा जातोय बॅक टू द पवेलियन. सलामीची जोडी आता मात्र पूर्णपणे तुटली आहे. अभिजित आणि रवी हे दोन्ही फलंदाज बाद होऊन माघारी परतले. बाद होऊन माघारी परतले. रवी बाद झालाय, अभिजित बाद झालाय. मती नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये डावखुरी हाताचा फलंदाज अजित जगतापच्या गोलंदाजीसाठी येतोय. मतीन आणि त्याच्या जोडीला मात्र नवीन बॅट्समन अजून कोण आहेत? पहिला कोण आला होता मग? त्याच्या अगोदर आलेलंच नाव आहे मच्छिंद्र आणि मतीन असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजित जगताप मात्र एक सटीक गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या लाईन अँड लेन्थ सोबत नियंत्रित गोलंदाजी आहे अजित जगतापच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिल्या षटकात गोलंदाज नाना पाटील आणि त्याचबरोबर निलेश साळुंके या दोघांनी मिळून ते षटक पूर्ण केलं होतं. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. दुसरं षटक घेऊन संग्राम शिंदे आला होता. 12 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्या. 27 धावा धावफलकावरती होत्या. 3रं षटक घेऊन मात्र गोलंदाजी मार्कवर अजित जगतापला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर दुहेरी धावेचा प्रयत्न झाला. दुसऱ्या चेंडूवर विकेट मात्र अजित जगतापनं पटकावली. 3ऱ्या चेंडूवर मात्र निर्धावरित्या चेंडू पूर्ण केला गेला आणि हा 4था चेंडू एकेरी धावेसोबत पूर्ण होतोय. स्ट्राईक रोटेट होतीये. मच्छिंद्र आणि मतीन अशी 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर आता मात्र मच्छिंद्र आपण बघतोय, मतीन आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवर मच्छिंद्र अशी 2 फलंदाजांची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय श्रीनाथ चषक 2022 हा क्रिकेटचा महासंग्राम. या ठिकाणी मात्र दुसऱ्या सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. मेगा फायनल मध्ये पहिला प्रवेश करणारा संघ आपण पाहिला सुयश स्पोर्ट्स खटाव म्हणजेच चेतन चिंचकर आणि कंपनी पंढरीनाथ चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेला तो संघ त्यांनी मात्र मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. चालू असलेला दुसरा सेमीफायनलचा आपण सामना पाहतोय. एका बाजूला नागठाणे आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी हे 2 संघ मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी झुंज देत आहेत, लढाई करतायत, संघर्ष करतायत. प्रयत्न मात्र नक्कीच चांगल्या रीतीने सुरू आहे. अजित जगताप
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं तिसरं षटक हातात आहे. धावफलकावरती आपण लक्ष टाकला तर आतापर्यंत धावा धावफलकावरती 31 आपण पाहू शकता. यावेळेला मात्र उंची चांगली गाठली जाते, लांबी मात्र कमी पडते, परंतु मिसफील्ड झालं, झेल सुटला. कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, अगर छोड़ोगे कैच तो शायद हारोगे मैच. जीवनदान मात्र फलंदाजाला मिळते. सलग 3 षटकाराला मामा पाटील कडून 101. आणि फलंदाजांसाठी मात्र पारितोषिकांची पर्वणी आहे. बॅक टू बॅक 3 षटकार म्हणजे षटकारांची हॅट्रिक जर फलंदाजांनी पूर्ण केली तर त्यांना मामा पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक असणार आहे. एका बाजूला मच्छिंद्र, दुसऱ्या बाजूला मतीन अशी दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. करुली टी संघाच्या माध्यमातून टॉस मात्र जिंकला होता तो नागठाणे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. पहिल्या षटकामध्ये नाना पाटील आणि निलेश साळुंके, दुसऱ्या ओव्हरसाठी संग्राम शिंदे, तिसऱ्या ओव्हरमध्ये अजित जगताप आणि चौथी ओव्हर घेऊन लखन सकट गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय मतीन, नॉन स्ट्राईक एंडवर मच्छिंद्र. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. पंचांकडून मात्र व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अवांतर धावा, अतिरिक्त धावसंख्या एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. पंचांनी मात्र आपला निर्णय माघारी घेतलाय, कारण रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. परिणामी मात्र नक्कीच पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आणि ती माघारी सुद्धा घेतली. लक्कन सकटच्या या बॉलवर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र दरम्यान रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंड चेंडू सीमा पार होतोय, फरार मिळतील धावा 4 आणि येतोय कणकणीत श्रीनाथ चषक चौकार. एन्काउंटर स्पोर्ट्स आणि खरसुंडी समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून श्रीनाथ चषक 2022 या स्पर्धेचं भव्य दिव्य मर्यादित षटकांचं म्हणजे फुलपीच स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. दिनांक 29 जानेवारी 2022 ते 2 फेब्रुवारी म्हणजे आजचा हा शेवटचा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा पहिला सामना आपण बघितला होता माळशिरस इस्लामपूर म्हणजेच सुरेश भैया गुरव सिद्धनाथ ग्रुप खरसुंडी यांच्या माध्यमातून नक्कीच पराभव पत्करला गेला. सुयश स्पोर्ट्स खटाव हा संघ मात्र पहिल्या सेमीफायनलच्या मॅचचा विजेता संघ ठरला आणि दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते ती विरुद्ध नागठाणे आणि त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी या दोन संघांमध्ये. यावेळेला मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, धावफलकावरती लक्ष टाकण्याची गरज आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम सामना सुद्धा आजच्या दिवसामध्ये खेळवला जाईल. यानंतर मात्र तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठीची एक मॅच खेळवली जाणार आहे, कारण एकूण 4 पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून वितरित होताना आपण बघणार आहोत. लखन सकटच्या या बॉलवर पुन्हा एकदा रिव्हर्स फटका अटेम्प्ट केला. रिकामी जागा आहे, ती रिकामी जागा भरून काढली जाते. फलंदाज मतीनच्या माध्यमातून एक जबरदस्त खणखणीत प्रहार, चेंडू जातो सीमारेषा पार आणि येतोय खणखणीत चौकार. तोषिक असणार आहे. तर एक रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये नागठाणे विरुद्ध त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी या दोन संघांमध्ये चालू असलेली मॅच आपण बघतोय. लखन सकट गोलंदाजी मार्कवर. मतींसाठी हा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय, कारण पॉइंट क्षेत्रामध्ये जर आपण लक्ष टाकलं तर आता खेळाडू उपस्थित केलाय. क्षेत्ररक्षण रचलं गेले, कारण 2 वेळा सलग त्या ठिकाणी चौकार ठोकले गेले मतींच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी उपस्थित केलं गेलं, उभं केलं गेलं क्षेत्ररक्षणासाठी. या षटकातील एकूण चेंडू जर आपण पाहिले तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा चेंडू घेऊन लखन गोलंदाजी मार्कवर पुढील चेंडूसाठी. यावेळेला मात्र पोलरलेनचा बॉल बॉटमहँडचा चांगला वापर, मनगटाच्या साह्यानं मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं जात आहे. पहिली धाव वेगानं पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. ओव्हर नंबर 4 ची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस एकूण धावफलकावर धावा आपण जर पाहिल्या त्या 43 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा धावफलकावरती 4 समाप्ती षटकारांच्या अखेरीस आपण बघतोय.
नवीन ओव्हर घेऊन वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 5वं षटक हाताळण्यासाठी अजितला मात्र गोलंदाजी मार्कवर प्राचारण केलं जाते. 6 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाजांचा कमीत कमी वापर आपल्याला करणं गरजेचं असणार आहे. त्यापैकी पहिली 2 षटकं जी आहेत ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं असणार आहेत. दरम्यान मतीन विरुद्ध अजित अशी ही मॅच आहे. पुलरलीचा बॉल पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटनं उलट्या हाताने खेळून काढलं. चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित केलाय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं ज्या पद्धतीनं मगासपासून आपण पाहिलं. मतीनला 2 चौकार बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ठोकले गेले होते आणि मतीनच्या मात्र या फलंदाजीला पाहता मात्र गोलंदाज अजित जगतापनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा केलाय क्षेत्ररक्षणासाठी. फलंदाज मात्र एका बाजूला मच्छिंद्र आहे. स्ट्रायकिंग अंपायरकडे काहीतरी विचार विनिमय केला जातोय, बोलणं केलं जातंय पंचांसोबत. फलंदाजांच्या षटकारांच्या हॅट्रिक साठी करोलिटी श्री कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून 1001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक. डावखुरी हाताचा फलंदाज मच्छिंद्र यावेळेला स्ट्राईक एंडवर. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय अजित जगतापला वैयक्तिक दुसरं षटक तो हाताळतोय. अजितनं मात्र आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट मात्र त्याच्या खात्यामध्ये आहे. पुन्हा एकदा मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ज्या ठिकाणी मात्र मच्छिंद्र डावखुरी हाताचा फलंदाज आहे. एकेरी धावेनं मात्र समाधानी राहावं लागेल मच्छिंद्र आणि मतीन या 2 फलंदाजांच्या जोडीला. एकेरी दुहेरी धावा ही तितक्याच गरजेच्या समजाव्या लागतील जितके मात्र महत्वाचे समजावे लागतायत ते चौकार आणि षटकार. एक शांत संयमी खेळ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय सेमीफायनलच्या मॅच मध्ये. या ठिकाणी मात्र हा दुसरा सेमीफायनलचा सामना चालू असलेला आपण बघतोय नागठाणे विरुद्ध त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी या 2 संघांमध्ये. अजित जगतापचा हा बॉल मात्र फसवा ठरतोय. विकेट किपरला सुद्धा बीट केलं जात आहे आणि मागे क्षेत्ररक्षक आहेत ते सुद्धा या ठिकाणी बीट केले जात आहेत. चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 22चा इशारा येतोय पंचांकडून. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 23 प्रमाणे मात्र 22ची घोषणा केली पंचांनी आणि त्यानंतर मात्र विकेट किपरला बीट केलं. मागे शॉट थर्डमॅन शॉट पाहिले खेळाडूंना सुद्धा बीट केलं आणि लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या बाहेर जाणार हा चौकार आपण बघतोय. गोलंदाज अजित जगतापच्या गोलंदाजीमध्ये. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. 49 रन है स्कोर कार्ड पर. गेंदबाजी मार्ग पर अजीत, स्ट्राइक एंड पर मतीन. एक दूसरे के सामने तू मैं मैदान के अंदर चलती हुई सेमीफाइनल का ये मुकाबला नंबर 2 हम देख रहे हैं. एक तरफ नागठाणे दूसरी तरफ त्रिमूर्ति स्पोर्ट्स करोलिटी टीम बल्लेबाजी करते हुए नजर आएगी. मतीन और मच्छिंद्र की जोड़ी मैदान के अंदर है बल्लेबाजों के स्वरूप में. गेंदबाजी मार्ग पर मात्र अजीत जगताप ओवर नंबर वैयक्तिक दूसरा और टीम के लिए 5वां ओवर लेकर आए हैं 49 रन स्कोर कार्ड पर. इस बार बल्ले के रडार में आई है गेंद. हवाई फायर किया है. डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से खेल दिया उल्टे हाथों से. गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. ब्रेक घ्यायचं की कंटिन्यू करायचं? किती ना आपण दोनच मॅच आहे ना. दोन वाजले. इस बार डेड बॉल की घोषणा अंपायर द्वारा होती हुई. स्कोर कार्ड अगर ध्यान डाला जाए तो स्कोर कार्ड पर रन देखने को मिलते हुए 55 रन ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. सलामी दोनों बल्लेबाज आउट होकर वापस लौटे हैं. रवि और अभिजीत आए थे शुरुआती जोड़ी में. रवि को जल्दी ही वापस लौटाया था. अभिजीत एक अच्छी फॉर्म में नजर आए थे. वो भी आउट होकर वापस लौटने के बाद मतीन और मच्छिंद्र की जोड़ी अब सेट हो चुकी है. हिंदी गेंदें आती हुई गेंदबाज द्वारा बीच ही में एक आध चौका एक आध छक्का जड़ने में मतीन भी वहां पर सफल होते हुए नजर आएंगे इस मैच के दरमियान. अंपायर का इशारा आता हुआ लेग बाइस का. लेग बाइस के स्वरूप में 1 रन टीम के खाते में जुड़ता हुआ नजर आएगा. 1 रन के साथ स्कोर कार्ड पर ध्यान डाला जाए तो जाकर 56 रनों पर पहुंचता हुआ यह स्कोर कार्ड त्रिमूर्ति स्पोर्ट्स करोलिटी टीम का. ओवर नंबर 5वां चलता हुआ अजीत जगताप है गेंदबाजी मार्ग पर. 5 गेंदों का खेल पूरा किया है.
एक गेंद अभी भी बाकी है इस ओवर की। स्ट्राइक एंड पर मचिंद्र। अजीत की अगली गेंद के लिए इस बार बॉल बैट की स्लॉट में आई थी, अंदरूनी किनारा लेकर फिर एक बार डीप मिड विकेट की तरफ जाती हुई गेंद। दूसरा रन लेने की कोशिश और वहां पर रन आउट का मौका बन सकता था, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। मचिंद्र और मतीन की जोड़ी के बीच 2 रनों का इजाफा होगा इस अच्छी रनिंग बिटवीन द विकेट के साथ। ओवर की मात्र समाप्ति होगी। 5 ओवर की समाप्ति के बाद टीम के स्कोर कार्ड पर अगर ध्यान डाला जाए तो रन होंगे 58, 58 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स इन द एंड ऑफ 5 ओव्हर्स। 2 गाड्यांच्या मोबदल्यात 58 धावा धावफलकावरती 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस आता मात्र शेवटचं षटक शिल्लक आहे। शेवटच्या षटकामध्ये मात्र गोलंदाज प्रयत्न करतील धावा रोखण्याचा, तर फलंदाज मात्र प्रयत्न करतील ते धावा ठोकण्याचा। कोण यशस्वी होत आहे, कोण मॅच मध्ये जिंकणार आहे, कोण हरणार आहे, मात्र यानंतरचा खेळ आपल्याला सांगणार आहे। तोपर्यंत ऐकत राहा, पाहत राहा श्रीराज चषक 2022। दरम्यान या मॅचच्या माध्यमातून आजच्या शेवटच्या दिवसामध्ये सन्माननीय धनंजय पुजारी सावकार यांचे या ठिकाणी आगमन झाले, तर सन्माननीय धनंजय पुजारी अर्थातच सावकार यांचं मैदानामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। एन्काउंटर स्पोर्ट्स आणि करसुंडी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य अशी फुल पिच मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा श्री सिद्धनाथाच्या आशीर्वादानं श्रीनाथ चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय धनंजय पुजारी सावकार साहेबांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। त्यावेळेला मात्र एक चांगला चेंडू हाताळला जातोय लखन सकटच्या माध्यमातून। यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल करणारा हा बॉल आपण पाहू शकता, सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूला सांगता झाली, लखन सकट मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 6वं आणि शेवटचं षटक घेऊन आलाय। पहिल्या चेंडूवर मात्र निर्धावरित्या चेंडू पूर्ण केला जातोय तो लखनच्या माध्यमातून। नागठाणे संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला असताना पहिल्या 5 ओव्हरमध्ये 57 धावा खर्च केल्या। व्हेरी नेक्स्ट बॉल मात्र आता मोठा प्रहार केला जातो, चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे एक जबरदस्त कणकणीत चौकार। पकडलं लगेच कॉम्प्लेक्स, मग आणायला विसरलो आज पण कॉम्प्लेक्स। ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल होतोय, वंडरफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि ब्युटिफुल असा स्ट्रोक आहे। मतीनच्या बॅट मधून येतो एक आसमानी स्ट्रोक 6 धावांसाठी, एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार। जबरदस्त बॅटिंग। या अगोदर एक चौकार ठोकला। पहिल्या चेंडूची सुरुवात मात्र निर्धावरित्या झाली होती, लेगस्टिकच्या वरून ट्रॅव्हल करणारा बॉल होता। फेअर डिलिव्हरी घोषित केली होती पंचांनी। निर्धावरित्या तो चेंडू पूर्ण केल्यानंतर व्हेरी नेक्स्ट बॉल चौकार उलट्या हाताने मात्र ठोकला गेला तो मतीनच्या बॅट मधून, आणि तदनंतर मात्र एक हाफ ट्रॅकर बॉल भेटला। त्या हाफ ट्रॅकर बॉलला सुद्धा सीमारेषा दाखवली गेली। एक षटकार येतोय गगन सकटच्या गोलंदाजीच्या माध्यमातून मतीनच्या बॅट मधून। 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय। शेवटच्या षटकातील 10 धावा या 3 चेंडूंमध्ये खर्च केल्या गेलेत। धावफलकावरती एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचले 68 धावांवरती। मतीन वैयक्तिक 14 चेंडू आणि 27 धावांवरती मैदानाच्या आतमध्ये। दुसऱ्या बाजूला मचिंद्र आहे, मचिंद्रच्या माध्यमातून 5 आणि 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात। आणि आपण बघतोय गोलंदाजी मार्गावर लखन सकट एक चांगली गोलंदाजी सादर करण्याचा प्रयत्न झाला। पहिल्या चेंडूवर मात्र निर्धावरित्या सुरुवात केली होती या ओव्हरची, तदनंतर मात्र एक चौकार आणि एक षटकार मतीनच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन एक डॉट बॉल येतोय चौथ्या चेंडूवरती। आपण बघतोय 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, लखनच्या गोलंदाजीतला 5वा बॉल। यावेळेला मात्र मोठा प्रहार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर चाललाय। 6 धावांसाठी एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी श्रीनाथ चषक षटकार मतीनच्या बॅटमधून प्रहार। मतीन इन फॉर्म बॅट्समन आहे, मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर। शेवटचा बॉल लखनचा मतीनसाठी। या वेळेला सुद्धा बिग हिट, उंचच उंच, लांबच लांब असा हा फटका। वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। शेवटच्या बॉलवर मतीनच्या बॅट मधून येतो एक चौकार। ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग झाली आहे। पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं
तर नाना पाटील आले होते, 15 धावा त्यांनी खर्च केले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये संग्राम शिंदेला मात्र 12 धावा खर्च केल्या. तिसरं षटक घेऊन अजित जगताप गोलंदाजी मार्कवर आला होता. फक्त आणि फक्त 6 धावा अजितनं खर्च केले होते. एक विकेट त्यानं पटकावला होता. चौथं षटक मात्र वैयक्तिक पहिलं षटक लखन सकटनं हाताळलं होतं, त्यामध्ये त्याने 10 धावा खर्च करत एक विकेट पटकावला. अजित जगताप वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 5वं षटक घेऊन आलेले असताना 15 धावा त्यांनी आपल्या गोलंदाजीतून खर्च केल्या. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये वैयक्तिक दुसरं षटक ज्या वेळेला लखन घेऊन आला, 20 धावा त्याच्या ओव्हरमध्ये ठोकलं गेलं आणि एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला ते एकूण 78 धावांवर. जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 79 धावांची गरज होती नागठाणे संघाला. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी आणि नागठाणे या दोन संघांमध्ये चालू असलेला आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा सामना आपण बघतोय. त्या ठिकाणी मात्र प्रथम फलंदाजी स्वीकारली, नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो नागठाणे संघाने आणि मग तदनंतर मात्र त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. नागठाणे संघाने मात्र गोलंदाजी प्रथम करत असताना करोलीट संघाला फलंदाजी करत असताना आपण पाहिलं आणि त्याने मात्र 78 धावा पहिल्या 6 ओव्हरमध्ये धावफलकावरती लगावले. आता मात्र नागठाणे संघाला जिंकण्यासाठी बनवायचे ते 79 धावा जिंकण्यासाठी. जरा पाणी दे रे. श्री अर्जुन गंगाधर पुजारी सावकार आणि त्याचबरोबर वालेवाडी मुंबईचे उद्योजक सन्माननीय श्री दादाशेठ महादेव कचरे यांच्या सौजन्याने या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशा ट्रॉफी आपण व्यासपीठावर पाहतोय. दिनकर पेट्रोलियम, इंडियन ऑइल, माननीय श्री धोंडीरामजी इंगवले व हॉटेल संगम ढाबा खरसुंडीचे सन्माननीय सर्वेसर्वा श्री सौरभ बाबर सर आणि त्याचबरोबर कैलासवासी प्रकाश शंकर पवार यांच्या स्मरणार्थ धडकन क्रिकेट क्लब खरसुंडी यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक. कैलासवासी बबन आबा गुरव रेणावकर यांच्या स्मरणार्थ श्री विजयदादा बबन गुरव रेणावकर यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. चौथं बक्षीस आपण बघतोय 15,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक. स्वर्गीय सुभाष पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ श्री संदीप सुभाष जाधव यांच्याकडून हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. चषक मात्र सौजन्य लाभलेले आहे ते कबीर हिरालाल शेख आणि त्याचबरोबर राजनंदिनी कन्स्ट्रक्शन खानापूर यांच्या सौजन्याने. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण बघतोय. कैलासवासी सौ जयश्री श्रीरंग माळी यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष श्रीरंग माळी यांच्या सौजन्यानं मात्र प्रत्येक मॅचचे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण बघतोय. फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूला नाना पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक अशी ट्रॉफी असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज म्हणजे एक महत्वाचं पारितोषिक आहे. मालिकावीराच्या खेळाडूला श्रीराम कन्स्ट्रक्शन सन्माननीय आशिषजी पुजारी यांच्याकडून 1,001 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आणि आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाणार आहे. मालक चंदू अर्जुन यांचे सरस्वागत. चंदू अर्जुन. तर ओम साई ज्वेलर्सचे सन्माननीय सर्वेसर्वा श्री चंदू अर्जुन साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. सन्माननीय चंदू अर्जुन साहेबांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच आता आमच्या आयोजन समितीला एक महत्वाचं सहकार्य, मुलाचं योगदान, मुलाचं सहकार्य सन्माननीय अर्जुन बंधूंनी सुद्धा केले. ओम साई ज्वेलर्सचा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि आज नक्कीच 2 सेमीफायनलच्या मॅचेस आपण पाहणार आहोत. त्यामध्ये मात्र पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये एकतर्फी सामना झालेला पाहिला. सुयश स्पोर्ट्स खटाव या संघानं मात्र नक्कीच त्या मॅच मध्ये आपला विजय निश्चित केला. दुसरा चालू असलेला सामना आपण सेमीफायनलचा पाहतोय. उपांत्य फेरीच्या या मॅच मध्ये एका बाजूला आपण नागठाणे संघ बघू शकता तर दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी ही दोन संघांची मॅच चालू आपण असलेली मैदानाच्या आतमध्ये बघतोय. प्रथम फलंदाजी केली ती त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी संघानं आणि त्या मॅच मध्ये मात्र नक्कीच 78 धावा पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावरती लगावले गेलेत. जिंकण्यासाठी 79 धावांची गरज मात्र नागठाणे संघाला आहे. सलामीवीर जोड 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज सुद्धा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. काही क्षणातच आपण ही मॅच चालू करताना पाहणार आहोत. सलामीच्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर मच्छिंद्र आणि नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्राईक एंडवर म्हणजे फलंदाजांच्या जोडीमध्ये जर आपण लक्ष टाकलं तर संग्राम आणि लखन म्हणजे संग्राम शिंदे एका बाजूला आहे आणि लखन सकट नॉन स्ट्राईक एंडवरती आहे.
ते खालचं बुक पाहिजे मच्छिंद्र आहे ना बॉलिंगला. सामना सुरू करण्याचा इशारा पंच दिवाकर चौहान आमच्यापर्यंत करतायत. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. फलंदाजीसाठी मात्र स्ट्राईक एंडवर संग्राम शिंदे आणि नॉन स्ट्राईक एंडवर लखन सकट. नाट्य आणि संघाच्या माध्यमातून सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानामध्ये आहे. मच्छिंद्रच्या पहिल्याच बॉलवर लॉफ्टेड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय नो मॅन लाईन मध्ये. निर्जन स्थळी टप्पा पडल्यानंतर मात्र हे जीवनदान संग्राम शिंदे सारख्या फलंदाजाला म्हणावं लागेल. हा झेल टिपला जाणं गरजेचं होतं. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी संघासाठी हा महत्वाचा विकेट ठरला असता, कारण 6 ओव्हरची ही मॅच आहे आणि या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 79 धावा बनवायचे. तितकंसं मोठं लक्ष नाहीये, परंतु तितकंसं लहानही नाहीये. कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. क्रिकेटच्या पटलावरती मात्र कमीत कमी धावांमध्ये सुद्धा गोलंदाजीच्या जीवावर समोरच्या संघाला रोखण्याची क्षमता, आपण जर प्रयत्न केला, चांगली गोलंदाजी झाली, अचूक मारा झाला, तर नक्कीच गोलंदाजीच्या जीवावर सुद्धा मॅच जिंकली जाऊ शकते. दरम्यान काय घडतंय, काय बिघडतंय या मॅच मध्ये नक्कीच पाहणार आहोत आपण. लखन सकट या वेळेला मात्र लॉफ्टेड स्ट्रोक, लॉंग ऑफ रिझन बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 30 यार्ड सर्कल भेदलं गेलं. लॉंग ऑन रिझन मध्ये पाहिला तर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डीप मध्ये आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचे हे षटक आहे. फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील. एक खेळाडू लॉंग ऑन रिझन मध्ये आहे, एक खेळाडू मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन बाउंड्री लाईनच्या वरती आपण पाहू शकता. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय संग्राम शिंदेच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एकच धाव येते या चेंडूवरती. तितकासा चांगला फटका नव्हता, तितकं चांगलं टायमिंग नव्हतं. परिणामी आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाताना पहिल्या 3 चेंडूंवरती 3 धावा संग्राम शिंदे आणि लखन सकट या 2 फलंदाजांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या. यावेळेला मात्र बिग हिट आहे. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. एक मोठा फटका लखन सकटच्या बॅट मधून एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार येतो. गोपाळ आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गोपाळ केंगार यांनी जो जबरदस्त झेल टिपलाय, तर त्यांच्यासाठी मात्र नाना पाटील यांच्याकडून 51 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळेला सरळ हाताने फटका केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स. आता मात्र हा चेंडू अडवला गेलाय. काय फिल्डिंग केली आहे रनआउटची संधी, आणि आता मात्र गॅदर करण्यामध्ये चुकी करतायत. आणखीन एक जीवनदान संग्राम शिंदेला. आणि आता मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून ही मॅच जिंकण्यासाठी 100% परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न चालू आहे. बॅटिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे, गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न होतो. सर्वांगीण सुंदर क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार या मॅचच्या दरम्यान. एक महत्वपूर्ण लढत आहे, कारण या मॅच मध्ये जो जिंकणार आहे तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. या मॅच मध्ये जो हरणार आहे तो मात्र तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या मॅच साठी मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या मॅच मध्ये सुयश स्पोर्ट्स खटाव या संघानं मात्र मेगा फायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय. दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये मात्र कोण जिंकणार? 79 धावांची गरज आहे ती नागठाणे संघाला. ओव्हर द विकेटचा मारा करत असताना अंगापासून बराचसा दूर आहे चेंडू. पंचांकडे मात्र मागणी करण्याचा प्रयत्न होता लखनच्या माध्यमातून. कुठेतरी हा वाईट बॉल दिला जातोय की काय पंचांकडून, हे मात्र नक्कीच अपेक्षित होतं लखनला. पंचांनी मात्र हा बॉल निर्धाव चेंडू म्हणून घोषित केलाय आणि डॉट बॉल सोबत या ओव्हरची मात्र समाप्ती होती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतो. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण पाहिला तर 1 11 धावा, दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचते.
सुरुवात तर चांगल्या रीतीने केली आहे. 79 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 11 धावा धावफलकावरती लगावलेत. नागठाणे आणि त्रिमूर्ती स्पोर्ट्स करुलेटी या दोन संघांमध्ये मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलेला आपण बघतोय. पहिल्या इनिंग मध्ये त्रिमूर्ती स्पोर्ट्स करुलेटी या संघाने फलंदाजी केली. 6 षटकांमध्ये 78 धावा धावफलकावरती लगावल्या. जिंकण्यासाठी 79 धावांची गरज असताना मात्र पहिलं षटक हाताळलं गेलं ते मच्छिंद्रच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज मात्र मतीन येतोय गोलंदाजी मार्गावर. मच्छिंद्रचं षटक पूर्ण झाल्यानंतर लखन सकट आणि संग्राम शिंदे हे दोन विस्फोटक असे फलंदाज आहेत. राक्षसी प्रवृत्तीची ही बॅटिंग आपण सातत्यानं पाहिलेली या दोन्ही फलंदाजांकडून. लखन सकट असेल, त्याचबरोबर संग्राम शिंदे असेल, चांगली फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. दरम्यान गोलंदाज आहे गोलंदाजी मार्फत तो म्हणजे मतीन. भेदक मारणा करण्याचा प्रयत्न होणार आहे. धावा रोखण्यासाठी, धावसंख्येवर अंकुश लावण्यासाठी मतीनला मात्र प्राचारण केले गेले गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेला मात्र एक आउट स्विंगिंग डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर हलकस बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. अंगापासून थोडासा दूर ठेवला गेला होता चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क नाहीये, सरळ ट्रॅव्हल करतोय विकेट किपरच्या हातामध्ये. धाव चेंडून सांगता होते मतीनच्या पहिल्या चेंडूची. त्यावेळेला पुन्हा एकदा सारखाच चेंडू हाताळला जातोय. त्या ठिकाणी मात्र संग्राम शिंदे थोडासा क्रॉस द लाईन जरूर येतोय. हॅलो गटे हॅलो हेलिकॉप्टर चालू. हॅलो 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 आणि यावेळेला मात्र चांगला चेंडू. यावेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज संग्राम शिंदे होते त्रिफळाची. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय नागठाणे संघाला. एक जबरदस्त गोलंदाजी आणि त्या गोलंदाजी मात्र संग्राम शिंदे सारखे एका विस्फोटक, एका आक्रमक फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेला आपण पाहतोय. संग्राम शिंदे मात्र या वेळेला तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलाय. अगदी स्वस्तात माघारी परतावून लावले. मतीननं मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निलेश साळुंखे. त्यावेळेला मात्र संयमी खेळ पाहायला मिळतोय. निलेशच्या माध्यमातून मात्र फंबल झाले, त्याचा मात्र फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला. चोरटी धाव घेत असताना आपण बघतोय एक ओव्हर थ्रो सुद्धा होतोय. बॅकअप मात्र चांगल्या पद्धतीचं होते. निलेश साळुंखे नवीन बॅट्समन संग्राम शिंदेच्या जागेवर. एनएस स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा निलेश साळुंखे मैदानाच्या आतमध्ये नागठाणे संघाच्या माध्यमातून. एकेरी धाव मात्र पहिल्या चेंडूवरच आल्यानंतर मिळवली जाते. निलेश साळुंखे यांच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवर लखन सकट. गोलंदाजी मार्गावर मतीन आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळण्यासाठी टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टेक्निकल टीम मात्र गेले 5 दिवस या स्पर्धेला कॅमेऱ्यात कैद करण्याचं काम करते. यावेळेला मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून घोषित केला जातो. थ्रो गोलंदाजी पडताळली जाते. पंचांशी कोणी वादविवाद करायचा नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे.
मारल्यासारखं वाटतंय कारण ना थोडी ऍक्शन साईड नाही त्याने ना नाही ती तब्येतीमध्ये बघ जरा ऍक्च्युली आणि ते कसं आहे माझ्या पंचवर ते ऍक्शनच त्याची कर्नाटकचा मेन बॉलर आहे तर एखादा बॉल फेकतो म्हणतो असं काय चान्स भेटणार नाही एखादा माणूस फेकून टाकतो असेल तर मग आणि ऍक्शन वेट केला हात हा चार फेकतो माणूस एखादा चान्स भेटला की माणूस मारला त्याने पटकन तो विषय असतो पहिला बॉल त्याने सांगितलं पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. कोणी पंचांची वादविवाद करायचा नाहीये. लगेच मॅच चालू करायची आहे. आपण जास्त विलंब केला तर आणखीन पेनल्टी तुम्हाला लागण्याची शक्यता आहे. आयोजकांच्या माध्यमातून मॅच चालू करण्याची विनंती आपल्या दोन्ही संघांना केली जाते. खास करून गोलंदाजी करणारा जो संघ आहे, पंचांनी जो निर्णय दिलाय तो आपल्याला मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. आपण जर जास्त वेळ वादविवाद आपण पंचांशी केला तर नक्कीच आपल्याला कुठेतरी दंडित केलं जाऊ शकतं. आमचा निर्णय घेईल तोपर्यंत आपण आपला निर्णय घेऊन टाकलो पंच आपला निर्णय घेतला पण आपण आपला निर्णय घेऊ साहेब आणि सुदाम देशमुख साहेब आणि पंकज निकम यांचं स्वागत घेऊन घ्या ना काय म्हणतात दोघांकडे बोलू अंपायरला पाठवा अंपायरला
आणि आजच्या दिवसामध्ये उपस्थित राहतात. तर सन्माननीय राहुलजी मंडले साहेबांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांचा निर्णय अगदी योग्य निर्णय आहे. पंचांनी लगेच मॅच चालू करायची. दोन्ही संघांना विनंती आहे. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी संघ आपल्याला विनंती आहे, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जास्त वाया वेळ घालवू नका आपण. सुदाम देशमुख साहेब आणि पंकज निकम साहेब, श्री ज्वेलर्सचे सर्वेसर्वा पंकज निकम साहेब आणि त्याचबरोबर सुदाम देशमुख साहेबांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर MM ग्रुप अध्यक्ष खानापूर सन्माननीय राहुलजी मंडले साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही आम्ही या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एन्काउंटर स्पोर्ट्स आणि करसुंडी ग्रामस्थांच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी मर्यादित षटकांची फुलपिच भव्य दिव्य अशी ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा 5वा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि एक निर्णायक दिवस आहे. 5व्या दिवसामध्ये चालू असलेली सेमीफायनलची दुसरी मॅच आपण बघतोय. एका बाजूला नागठाणे आणि दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी या दोन संघांमध्ये चालू असलेला हा निर्णय आपण थांबलेला पाहतोय. जिंकण्यासाठी 79 धावांची गरज आहे. ती नागठाणे संघाला गोलंदाजी करत असताना गोलंदाजावर मात्र कुठेतरी बॅन लगावला गेला, रोख लगावली गेली थ्रो गोलंदाजीसाठी आणि तदनंतर मात्र हा मॅच सामन्याला आपण थांबवलं गेलेलं आहे. परंतु दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतं. सुदाम देशमुख साहेब आणि पंकज निकम साहेब आणि त्याचबरोबर राहुलजी मंडले साहेबांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. तब्बल 5 दिवसांची ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. दिनांक 29 जानेवारी 2022 ते दिनांक आज 2 फेब्रुवारी 2022 ही 5 दिवसाची स्पर्धा आपण पाहिली. पहिल्या 4 दिवसामध्ये 4 विजेते संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळलेले पाहायला मिळाले. विजेते संघ पाहायला मिळाले. पहिल्या दिवसाचा विजेता संघ माळशिरस इस्लामपूर म्हणजेच सूरज भैया कुरव, सिद्धनाथ ग्रुप खरसुंडी, माळशिरस इस्लामपूर. त्यानंतर मात्र दिवस दुसरा विजेता संघ ठरला होता नागठाणे. दिवस तिसऱ्यामध्ये मात्र त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी हा संघ मात्र विजेता संघ होता आणि कालच्या दिवसामध्ये सुयश स्पोर्ट्स खटाव तालुका अंतर्गत खेळवल्या गेलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून विजेता संघ ठरला. त्यानंतर आजच्या दिवसमध्ये 5वा दिवस जो आपण पाहिला त्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना रंगलेला आपण पाहिला होता. सूरज भैया गुरव, सिद्धनाथ ग्रुप खरसुंडी, माळशिरस इस्लामपूर विरुद्ध सुयश स्पोर्ट्स खटाव या दोन संघांमध्ये मात्र सुयश स्पोर्ट्स खटाव हा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवणारा पहिला संघ ठरलाय. तर दुसरी सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते नागठाणे विरुद्ध त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी या दोन संघांमध्ये आणि या मॅच मध्ये मात्र नक्कीच निर्णय अजून पेंडिंग आहे. पंचांचा इशारा मात्र नक्कीच नो बॉलचा आलाय. पंचांकडून मात्र नक्कीच गोलंदाजावर रोख लगावली गेली आहे, बॅन लगावला गेलाय थ्रो गोलंदाजीसाठी आणि पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय असणार आहे. तो मात्र दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला खास करून विनंती आहे. गोलंदाजी करणारा संघ आपण बघतोय त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी या संघाला आम्ही विनंती करतोय की आपण लगेचच फिल्डिंग सजवून घ्यायची आहे, अन्यथा आणखीन पेनल्टी आपल्याला लागण्याची शक्यता आहे. बराचसा वेळ वाया घालवलेला आपण. लगेच आपण फिल्डिंग सुरू करायची आहे, लगेच ओव्हरला सुरुवात करायची आहे. हा धनाजी, हा बसा की जागा धरा आपल्याला. हा चेतन आलाय की. जागा चांगली जागा बघून बस. त्यांची मॅच आता चालू आहे. हा नाही अगोदर झाली त्यांची, जिंकले ते लोक, फायनलला गेले. हा फायनलला गेले. टी संघाला विनंती आहे, आपण जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये, लगेच फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. आपल्याला गोलंदाजाला नक्कीच थांबवावं लागेल. नवीन गोलंदाजाची निवड आपल्याला करावी लागेल आणि पुढील मॅचला सुरुवात आपल्याला करावी लागेल. आपण जर जास्त वेळ वाया घालवला तर आयोजकांच्या माध्यमातून आणखीन एक पेनल्टी आपल्याला लागू शकते वेळ वाया घालवण्यासाठीची, कारण बराचसा वेळ आपण वाया घालवलेला आहे. गोलंदाज मैदानामध्ये सज्ज आहेत.
एक नव्यानं सुरुवात होणारी ही मॅच आपण खऱ्या अर्थानं पाहू शकतो. गोलंदाजावर बॅन लगावला गेला होता. गोलंदाजीसाठी आपण बघितलं होतं मतीनच्या गोलंदाजीला मात्र नक्कीच कुठेतरी रोख लगावली गेली. 4 चेंडू मात्र मतीननं हाताळले होते. त्यामध्ये एक धाव खर्च करत एक विकेट सुद्धा त्याने पटकावला. संग्राम शिंदे सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर 5व्या चेंडूवर मात्र मतीनला या ठिकाणी नो बॉलची घोषणा करत कुठेतरी थांबवलं गेले. आता मात्र नवीन गोलंदाज कोण येईल गोलंदाजीसाठी हे पाहावं लागेल. कोणाच्या हातामध्ये हा झोपवला जातो चेंडू. हॅलो फायनल आता ह्याच्यानंतर एक थर्ड प्लेसची मॅच आहे आणि मग चौथ्याच्या फायनल मॅच आहे. म्हणजे एक पकडा ना 4:30 पर्यंत. हो 4:30 पर्यंत. कोण बोलतोय? होय 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 हा 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 समज. ठीक आहे ठीक आहे. हा सोनू भाऊ. हॅलो हॅलो कीपरिंग नाही ते फ्री हिट आहे. कोणाला? कीपर तोच आहे ना, कीपर चेंज नव्हता. कवटे मांकड. त्याच्यामुळे बिल्डिंग चेंज नाही. आपली आहे. पण कशासाठी? कवटे मांकड संघ कुठे आहे याच्यात? आहे ना. करोली हा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि स्पर्धा प्रमुख स्वप्नील पुजारी म्हणजे सोनू पुजारी यांच्याकडून त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी या संघासाठी 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आलंय. पंचांचा निर्णय जो आलेला होता मागील ओव्हरमध्ये तो निर्णय त्यांनी मान्य केला आणि मॅच लगेच चालू केल्याबद्दल त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी संघाकडून संघासाठी या ठिकाणी सोनू पुजारी यांच्याकडून 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक त्या संघाला आलेलं आहे. दरम्यान बाहेरची कडा घेतली हवेमध्ये चेंडू या वेळेला मात्र फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटच्या बॉलवर मात्र लखन सकट जो आहे तो या वेळेला नशीबवान ठरलाय. खऱ्या अर्थाने या फ्री हिटच्या बॉलवर हा झेल टिपला गेला होता आणि त्यामुळेच की काय लखन सकट मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. हा झेल टिपला गेल्यानंतर सुद्धा बंडू गोलंदाजी मार्कवर लखनच्या पुढील यावेळेला मात्र योमेस आता मात्र बघूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल करतोय बॉल. बंडून मात्र बीट केलं गेलं लखनला. सातत्याने एक चांगली गोलंदाजी मतीनला मात्र बॅन लगावल्यानंतर बंडू गोलंदाजी मार्कवर आला. बंडूनं सुद्धा चांगलं षटक हाताळलं. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांमध्ये धावफलकावरती धावा आपण बघतोय त्या 14. 79 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हॅलो हा तर एक जबरदस्त मॅच आणि या खेळाडूंवर मात्र पारितोषिकांचा वर्षाव सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सोनू पुजारी यांच्याकडून मात्र एक जबरदस्त स्ट्रोक आपण बघतोय. निलेश साळुंकेच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. एक मोठी घोषणा केली गेली खऱ्या अर्थानं. मगाशी जो निर्णय पंचांनी दिला तो पंचांनी दिलेला निर्णय मान्य केल्याबद्दल आणि लगेच मॅच चालू केल्याबद्दल त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी संघासाठी स्पर्धा प्रमुख स्वप्नील पुजारी आणि सोनू पुजारी म्हणजेच सोनू पुजारी यांच्याकडून 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक, त्याचबरोबर सादिक शिकलगार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. अशा पद्धतीने ही पारितोषिक तर आहेतच, परंतु गोलंदाजाच्या प्रत्येक विकेटसाठी इंडियन ऑइल सन्माननीय दत्ता चव्हाण साहेबांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी असणार आहे. गोलंदाजाला पटकावलेल्या प्रत्येक विकेटसाठी काय नाव म्हणून रवी ते नाही इंडियन कोण दत्ता चव्हाणचं काय नाव आहे? दत्ता चव्हाण नाही नाही पण त्याचं काय नाव होतं? सुरेश इंडियन कंपनीचं नाव काय? इंडियन सुरेश इंडियन हो. सुरेश इंडियन गॅस. इंडियन गॅस ना. इंडियन गॅस सुरेश इंडियनचे मालक
विशेष पारितोषिक गोलंदाजांसाठी लगावलं गेलंय. सुरेश इंडियन गॅसचे सन्माननीय सर्वेसर्वा दत्ता चव्हाण यांच्या माध्यमातून गोलंदाजाच्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं जाते. दरम्यान लखन सकट स्ट्राईक एंडवरती नवीन गोलंदाज रवी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव मिळवली, तिसऱ्या चेंडूला मात्र यावेळेला डीप मिड विकेट क्षेत्रात धाडलेला असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? मागे मात्र बॅकअप चांगल्या पद्धतीचे एकेरी धावेवर समाधानी राहत आहेत दोन्ही फलंदाज. एका बाजूला NS स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा निलेश साळुंके आहेत, दुसऱ्या बाजूला मात्र मॅनिंग फॉर्म लखन सकटला आपण बघतोय. रवी आहे गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक जबरदस्त रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा रवी. निलेशसाठी निलेश मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. एक जबरदस्त उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार निलेश साळुंकेच्या बॅट मधून. वेगळी रंगत आहे, वेगळी मजा पाहायला मिळणार आहे. कारण निलेश साळुंके आता मात्र फॉर्म मध्ये आलेले पाहायला मिळतात. 79 धावांची गरज जिंकण्यासाठी असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेला सुद्धा 22 लॉंग ऑन रिझन सीमारेषा क्षेत्रावर आपण क्षेत्ररक्षण केलेलं पाहिलं. एकेरी धावेवर समाधानी राहतील फलंदाज. बोला. आणि निलेश साळुंके यांच्यासाठी सुद्धा एक विशेष पारितोषिक आलंय. त्यांनी जर नॉट आउट राऊंड ही मॅच आपल्या संघाला जिंकवून दिली तर गार्डी प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रशांत बाबर सर यांच्याकडून 1001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलंय. त्यावेळेला मात्र स्विंग अँड मिस विकेटचा मात्र नक्कीच पुरेपूर फायदा करून घेतला. या अगोदरच्या फटक्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक धाव मिळवली होती, स्ट्राईक रोटेट झाली होती, लखन सकट आले होते स्ट्राईक एंड वरती. एक वाईडिश यॉर्कर चेंडू हाताळला गेला गोलंदाज रवीच्या माध्यमातून. बॅट मात्र वरतून भिरकावली जाते, चेंडू बॅटच्या खालून ट्रॅव्हल करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला हा चेंडू आणि मग त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूला सांगता करत ओव्हरची मात्र समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीखेरीज या ओव्हर मध्ये आलेले एकूण 15 धावांच्या खेळासोबत धावफलकावर धावा आपण बघतोय ते 29. बोलो. हॅलो.
स्वागत करतोय अजित जगताप मैं बल्लेबाज नीलेश साळुंके एक अच्छी फॉर्म में नजर आ रहे थे। एक गलत स्ट्रोक खेला अधूरे मन के साथ पूरी ताकत के साथ हवा में उछाल दिया था गेंद को। ऊंचाई ज्यादा नाप ली थी, लंबाई मात्र क्लियर नहीं कर पाई, डिस्टेंस क्लियर नहीं हो पाया। वाइड लॉन्ग ऑफ रीजन पर खिलाड़ी मौजूद थे, एक आसान सा कैच वहां पर लपका गया। दूसरा विकेट गवाया नाकानी टीम ने। लेकिन दूसरी तरफ लखन सकट है, वन बाउंस गेंद को भेजा है सीधे हाथों से सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। टू विकेट 12 गेंदों में 32 रनों की आवश्यकता है। देखा जाए तो आसान है, देखा जाए तो कठिन भी है। दोनों तरफ से कोशिश होगी, दोनों तरफ से संघर्ष होगा, दोनों तरफ से लड़ाई होगी इस मैच को जीतने के लिए। एक तरफ नागटाणे, दूसरी तरफ त्रिमूर्ति स्पोर्ट्स करौली टी टीम। फिर एक बार टीम हडल होगा, स्ट्रैटेजी बनाई जाएगी इन दोनों बल्लेबाजों को रोकने की। खासकर वहां पर ध्यान होगा लखन सकट पर, जहां पर एक अच्छे फॉर्म में नजर आए इस पूरी प्रतियोगिता के दरमियान। 47 रन है स्कोर कार्ड पर, जीतने के लिए बनाने हैं रन 79। 12 गेंदों में 32 रनों की आवश्यकता। अब किसे थमाई जाएगी अगली ओवर, कौन आएगा गेंदबाजी मार्ग पर? एक महत्वपूर्ण ओवर लेकर इसे गेंदबाजी मार्ग पर प्रचारण किया जाएगा। किस पर दिखाया जाएगा विश्वास? पूरी दारोमदार किसके कंधों पर डाली जाएगी? कौन है? बॉलर विशाल 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 गेंदबाजी मार्ग पर आते हुए। चलिए देखते हैं अब इस 12 गेंदों में बची हुई 32 रनों का लक्ष्य किस तरह पूरा किया जाएगा। क्या बल्लेबाज सफल रहेंगे या बल्लेबाजों को रोकने में गेंदबाज सफल होगा? विशाल है गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक गेंद पर अजीत जगताप। राइट, हम ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक गेंद पर अजीत जगताप, नए बैट्समैन जो नीलेश साळुंके की जगह पर मैदान में आए हैं। इस बार एक पोलर लेन की गेंद थी, ड्राइव कर दिया था पॉइंट की दिशा में। वहां पर खिलाड़ी के तौर पर मच्छिंद्र को देखा जाएगा, एक अच्छी फील्डिंग मच्छिंद्र द्वारा देखने को मिली। परिणाम एक सिंगल रन आता हुआ स्कोर कार्ड पर। 48 रन अब नजर आएंगे बची हुई 11 गेंदों में 31 रनों की आवश्यकता। अब ये काउंटडाउन शुरू हो चुका है बची हुई 12 गेंदों का। हर गेंद जरूरी होगी, हर गेंद पर आने वाला रन जरूरी होगा। फिर वो इक्का हो, दुक्का हो, वाइड बॉल हो, नो बॉल हो, चौका हो, छक्का हो, बाइज हो, लेग बाइज हो, रन जिस प्रकार भी आए रन आना जरूरी होगा अब नागठाणे टीम के लिए। दरम्यान दूसरी तरफ त्रिमूर्ति स्पोर्ट्स करौली टीम, गेंदबाज मात्र रन रोकने की कोशिश करेंगे। इस बार बाहरी किनारा और एक वन हैंडेड कैच पकड़ने की कोशिश हुई। रोमांस लैंड में गिरती हुई ये गेंद, एक रन मात्र जरूर जुड़ेगा टीम के खाते में। 49 रन होंगे 10 गेंदों में, अब 30 रनों की आवश्यकता। दबी तुली गेंदबाजी होगी, सटीक गेंदबाजी करनी होगी, भेदक गेंदबाजी करनी होगी, बल्लेबाजों को रोकना होगा। 4 चांग टाक म्हणा 4 क्या होगा ये क्या नहीं होगा, ये तो अगली 10 गेंदों का खेल बताएगा। आड़े बल्ले से खेलना चाहते थे अजीत जगताप, इस बार मिस साइड स्ट्रोक देखने को मिला अजीत के बल्ले से। बैकवर्ड स्क्वेयर रीजन में जाती हुई ये गेंद मात्र एक रन फिर एक बार जुड़ता हुआ नजर आया स्कोर कार्ड पर। स्कोर कार्ड पर अगर ध्यान डाला जाए तो 50 रन अब पूरे हो चुके हैं। जीतने के लिए 9 गेंदों में 29 रनों की आवश्यकता। 9 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी गरजेचे आहेत। स्ट्राइक एंडवर लखन सकट, गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय विशालला, त्यानं मात्र सुरुवातीचे 3 चेंडू अगदी यशस्वीरित्या पूर्ण केले। 3 चेंडूवर 3 धावा खर्च केले आहेत आणि उर्वरित 3 चेंडूंचा या षटकातील खेळ अजून शिल्लक आहे। काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण राहणार या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम ठेवून कोण जाणार या स्पर्धेच्या बाहेर। चौथा चेंडू लखनसाठी,
विशालचा या वेळेला मात्र सरळ हाताने फटका केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये येतोय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतील. मिसफिल्डचा प्रयत्न परंतु नेव्हर रन मिसफिल्ड. एकदा हातातून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या निसटला. दुसऱ्यांदा चेंडूला मात्र अडवलं आणि पेक केली. नॉन स्ट्राईक एंडवरचे यष्टी उद्ध्वस्त मात्र गोलंदाजाने केल्या. रनआउटच्या स्वरूपात आता मात्र अजित जगताप बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला. ए भैया होती हुई बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं दे रही. कोई बड़ा स्ट्रोक खेलने की संधि नहीं दे रहे वहां पर गेंदबाज को. देखा जाएगा गेंदबाजी मार्ग पर. विशाल नए बल्लेबाज शिवराज आएंगे बल्लेबाजी के लिए. ये दोनों बल्लेबाज जो है ना राक्षसी प्रवृत्ति के बल्लेबाज है. आखिरी गेंद पर भी छक्का लगाने की क्षमता इन दोनों बल्लेबाजों में. लखन सकट और शिवराज नॉन स्ट्राइक एंड पर. विशाल की अगली गेंद इस बार वाइडी शॉट कर दी. उसे फेंक दिया एक्स्ट्रा कवर रीजन बाउंड्री लाइन के बाहर. एक जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक लखन सकट के बल्ले से. एजी ओजी लोजी सुनो जी करता हूं मैं जो वो तुम भी करो जी. 1-2 का 4 और 4-2 का 1. डॉट मारला गेंद मात्र फरार होती हुई नजर आई. एक्स्ट्रा कवर रीजन बाउंड्री लाइन के बाहर. 1-2 का 4 हुई. 6 रन मिले. आप ट्रैकर गेंद है. शॉर्ट टर्म फुल है सक्सेसफुल है पावरफुल है वंडरफुल है और ब्यूटीफुल भी है. बहुत ही बड़ा स्ट्रोक. से रन जरूर आते. दबाव का कोई फर्क नहीं पड़ता. कितने विकेट गवाए हैं उसका कोई फर्क नहीं पड़ता. गाणी पण जमीन झाली. हमारी टीम को रनों की जरूरत है और उन रनों की भूख मुझे लगी है. ये कह दिया है लखन सकट ने. 6 गेंदों में 16 रनों की आवश्यकता बची हुई. 6 गेंदों का खेल अब बाकी है. जा जा पण अब 6 गेंदों में 16 रनों की दूरी है मेगा फाइनल में प्रवेश करने के लिए. किस प्रकार पूरा होगा ये आखिरी ओवर. क्या गेंदबाज बल्लेबाज को रोकने में कामयाब हो पाएंगे या ये 6 गेंदों में 16 रनों की जो जरूरत है वो बल्लेबाज पूरी कर जाएंगे. चलिए देखते हैं आखिरी गेंद आखिरी ओवर किसे थमाई जाएगी. रवि होंगे गेंदबाजी मार्ग पर. लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक एंड पर फिर एक बार बाईने हाथ के बल्लेबाज शिवराज. एक तरफ लखन दूसरी तरफ शिवराज. शिवराज इस बार अलोंग विद द कारपेट इस गेंद को खेल दिया है. मिस टाइमिंग स्ट्रोक कहा जाएगा. उतनी अच्छी टाइमिंग नहीं कर पाए थे. बल्ले के बीचों बीच नहीं लगी थी गेंद. अंदरूनी किनारा लेकर डीप मिड विकेट की तरफ गई थी. एक सिंगल रन आएगा इस गेंद पर. 1 रन के साथ टीम का स्कोर कार्ड आगे बढ़ेगा. अब बची हुई 5 गेंदों में 15 रनों की आवश्यकता. ये काउंटडाउन जो है ना बहुत ही अच्छा काउंटडाउन कहा जाएगा. 6 गेंदों में 16 रनों की आवश्यकता थी. पहली गेंद में 1 रन आया. अब बची हुई 5 गेंदों में 15 रनों की आवश्यकता है. दोनों तरफ
तरफ यहाँ पर इस मैच को जीतने के लिए अगर देखा जाए तो बराबर मुकाबला होगा। दोलायमान स्थिति में ये मैच कभी इस तरफ तो कभी उस तरफ। सर्वाधिक षटकारांच्या और सर्वात पुढे आहेत म्हणा 14 अभी तक 14 छक्के जड़े हैं लखन सकट ने। और इस प्रतियोगिता के दरमियान अगर देखा जाए बख्शीशों की तरफ, पारितोषिकों की तरफ, प्राइज की तरफ अगर ध्यान डाला जाए तो मोस्ट सिक्सेस जिस बल्लेबाज के बल्ले से आएंगे उसे भी यहाँ पर नवाजा जाएगा। और एक बड़ा स्ट्रोक है इस बार डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से गुजरती हुई ये गेंद सुपर से भी ये ऊपर है। 6 रनों का इशारा। बची हुई 4 गेंदों में 9 रनों की आवश्यकता। इस बार बदन से थोड़ी सी दूर रखी थी, खेलने में थोड़े से असफल नजर आए, अंदरूनी किनारा लेकर विकेट कीपर की तरफ गुजरी थी गेंद। अब थोड़े से तनाव में आएंगे क्योंकि 3 गेंदों में 9 रनों की आवश्यकता है, लेकिन ये बल्लेबाज जो है वो तनाव का मतलब ही नहीं समझते। प्रेशर नाम की कोई चीज ही नहीं उनके दिमाग में, मानसिक तनाव किसी भी प्रकार का नहीं लेते, अपने स्वाभाविक खेल के साथ बल्लेबाजी करते हैं। और पॉजिटिव एटीट्यूड के साथ अगर आप गेंदबाजी करोगे तो शायद इस 3 गेंदों में 9 रनों की आवश्यकता जो है उसे रोक भी पाओगे। इस बार आड़े बल्ले से खेला है, बदन से थोड़ा सा दूर रखने की कोशिश कर रहे हैं, बैक टू बैक की दूसरा रन लेने की गुंजाइश है, रनआउट का मौका यहाँ पर बनेगा, लेकिन ये ओवर थ्रो हुआ। और क्या हुआ मैदान के अंदर, गलती करोगे तो यहाँ पर गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी। 5 रन सर, टोटल रन कितने मिलेंगे इस गेंद पर? 5 या 6? दूसरा कंप्लीट नाही झाला। सर इस बॉल पर कितने रन मिलेंगे? 5 रन। 5 स्टार। 1-4। ये क्रिकेट का खेल है भाई, यहाँ पर कोई पास है तो कोई फेल है। 5 रन मिले इस गेंद पर, एक बड़ी गलती, और गलती का परिणाम यहाँ पर ओवर थ्रो होता हुआ गेंद गई लॉन्ग शॉट सीमा रेखा के बाहर। अब 4 गेंदों की अपना 4 रनों की आवश्यकता है बची हुई 2 गेंदों में। खाली जरी लावला असतं तर काय कोणत्या इंडिया लाव एक बॉल स्कोर किती झाला? विकेट महत्वाची आहे. बॉल म्हणजे बॉल कमी रन जास्त राहतात का नाही? हा बरोबर आहे ना? 75 रन ऑन द स्कोर कार्ड। 2-4 ना? 2 आउट ना, त्याला प्रेशर 2 गेंदों में 4 रनों की आवश्यकता। आउट करना चाहते थे लखन सकट को, लेकिन गेंद मैदान से आउट हुई, और इस बार एक विजयी चौका आता हुआ नागठाणे टीम ने इस प्रतियोगिता की मेगा फाइनल में प्रवेश प्राप्त कर लिया। एक जबरदस्त बल्लेबाजी। किती झाले? बरोबर 15. आणि लखन सकटची या मॅच मध्ये अर्धशतकी खेळी सुद्धा पूर्ण होते। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो लखन सकट साठी होऊन जाऊ द्या। अर्धशतकी खेळी सोबत मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ सुद्धा ठरलाय तो नागठाणे त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी या संघासमोर खेळत असताना आता मात्र 79 धावांचं लक्ष्य। शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच गेली, परंतु लखन सकट या ठिकाणी नक्कीच एक जबरदस्त मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय आणि त्यांना विकास पुजारी यांच्याकडून 101 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक सुद्धा जाहीर केलं गेलं। हॅलो, कोणाकडे पाठवतो? आणि लखन सकट या मॅच मध्ये मात्र एक जबरदस्त अशा मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय। खऱ्या अर्थाने एक महत्वपूर्ण बॅटिंग त्यांनी या इनिंग मध्ये केली आहे।
अवघ्या 19 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 2 चौकाराच्या सोबत 50 धावांचा अर्धशतकाचा खेळ मात्र त्याने पूर्ण केलाय आणि या मॅचचा